वसंत मोरेंनी मनसेला रामराम केल्यानंतर त्यांनी शरद पवार, नाना पटोले, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर असतील, संजय राऊत असतील, एवढंच काय तर आता त्यांनी आंतरवली सराठीमध्ये जाऊन मनोज जरंगे पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे। स्वतः वसंत तात्या आपल्या सोबत आहेत। तात्या, कालची ही भेट तुम्ही मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत घेतली, काय नेमकी चर्चा झाली, काय पुढची दिशा ठरली आहे? मी कालच्याला आंतरवाली सराठी या ठिकाणी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलो होतो। त्याच्या अगोदर सकल मराठा समाजाची जी पुणे शहरातली मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये मी सकल मराठा समाजाने मला समर्थन द्यावं यासाठी मी मीटिंगमध्ये बोललो होतो। आणि मला वाटतं की जी नावं पुण्यातनं गेली होती त्याच्यामध्ये माझं पण नाव होतं। आणि मला त्यानंतरनं सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं की 30 तारखेला पाटील काहीतरी बोलणार आहेत, तर आम्ही पण सगळे जाणार होतो, तुम्ही पण चला। मग मी आंतरवाली सराटीला काल गेलो होतो। त्याच्या अगोदर मी आदल्या दिवशी प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन महाआघाडीचे नेते यांना पण भेटलो होतो। आणि मला वाटतं की मी एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटलो, पण मला प्रत्येक ठिकाणी एक सुखद धक्का मला अनुभवता आला। मी प्रकाश आंबेडकर साहेबांना ज्यावेळेस भेटायला गेलो तेव्हा त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर मला भेटले। सुजात आंबेडकर मला भेटण्यासाठी खास अकोल्यावरून बाय रोड संभाजीनगरला आले आणि संभाजीनगरवरून बायप्लेन ते पुण्याला मुंबईला आले होते। आणि मला त्या ठिकाणी भेटल्यानंतर सुजात आंबेडकर मला ज्यावेळेस त्यांनी एक वाक्य माझ्या बाबतीत उच्चारलं, मला खूप मला बरं वाटलं, खूप चांगलं वाटलं। ते मला म्हटले की मी पुणेकर आहे आणि माझी 2 मतं पुण्यात आहेत आणि मी खरंच मला आनंद होईल की तुमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मला 2 मतं माझी देता येतील। मी सुद्धा साहेबांना त्याच टायमाला सांगितलं की सुजाता साहेब, ती तुमची 2 मतं नाही, ती 2 लाख मतं आहेत आणि ह्या 2 लाख मतांच्या आधारावरती मी पुण्याची लोकसभा 100% जिंकेल याचं मला पूर्ण खात्री। तसंच मी आज कालच्याला जेव्हा मनोज जरंगे पाटलांकडे गेलो, मी पहिल्यांदा एवढ्या वर्षात संघर्षामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना कायम समर्थन दिलं, पण जेव्हा मी कालच्याला त्यांना प्रत्यक्षात भेटलो, पाटील ज्यावेळेस पायऱ्या उतरून खाली आले स्टेजवरून, ते मला भेटल्यानंतर म्हटले काय तात्या काय चाललंय, तुम्ही काय खाल्लं का? तर मी म्हटलो की हो मी खाऊन आलो आहे। तर म्हटलं ठीक आहे, मला भूक लागली, मी खाऊन येतो। याचा अर्थ मी तिथपर्यंत पण पोचलो आहे। आंतरवाली सराटीत मी कधीच गेलो नव्हतो, पण तिथं पोचल्यानंतरनं मग त्यांनी माझी विचारपूस केली। नंतरनं मी जेव्हा माझ्या शहराच्या बाबतीमध्ये मतदानाचा आलेख त्यांच्यासमोर मांडला, सकल मराठा समाजाचं मतदान, वंचित बहुजन आघाडीचं मतदान, बाकीचे सर्व मतदानं ज्यावेळेस मी त्यांच्यासमोर मांडली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तात्या, तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पोहोचला असाल, मात्र एवढ्या नेत्यांना भेटल्यानंतर तुमची आता काय भूमिका, काय ठरतंय का पुढचं? काय माझं ठरलेलंच आहे ना। 12 तारखेला ज्या दिवशी मी पक्ष सोडला त्याच दिवशी मी सांगितलेलं आहे की वसंत मोरे कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे शहराची निवडणूक अपक्ष लढवणार आहे। त्याच्यासाठी प्रचाराचा नारळ कधी फोडणार आहात, फॉर्म अर्ज कधी भरणार आहात, चिन्हाबाबतीत काय विचार केलाय का तुम्ही? शुक्रवार, शनिवार, रविवार ही 3 दिवस आता प्रशासकीय सुट्ट्या होत्या, त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये चिन्हाच्या बाबतीमध्ये मला काही जे तहसीलदारांचा मी नंबर आणला आहे त्या तहसीलदारांना सुट्ट्या असल्यामुळं काही कळालं नाही। परंतु उद्या मला चिन्हाच्या बाबतीमध्ये जे 197 चिन्ह आहेत त्यांची टोटल लिस्ट त्यांच्याकडे नव्हती, जी मला उद्या मिळेल। त्याच्यामधनं जे चिन्ह मला हवं आहे ते चिन्ह मी उद्या 3 चिन्ह मला द्यावी लागतील, ती मी उद्याच्याला मला त्यांच्याकडे लिस्ट आली की ती फायनल करून मी परवा दिवशी मुंबईला जाऊन त्या चिन्हाच्या बाबतीमध्ये तिथं जो विभाग आहे मुंबईमध्ये त्या विभागाकडे मी तशा प्रकारचं एक ॲप्लिकेशन माझं देऊन टाकणार आहे। ठरवलं का? म्हणजे चिन्ह बऱ्यापैकी ऑनलाईन सुद्धा दिसतात, ते काय असं ठरवलं? दिसत नाहीत ना आता ऑनलाईनमध्ये। काही चिन्ह मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकीमध्ये ती चिन्ह वापरली गेली होती, त्यामुळं ती चिन्ह फ्रीज व्हायला 2-3 दिवस लागणार होते। त्यांनी मला शुक्रवारचा टायमिंग दिला होता, पण शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी होती। तात्या, तुम्ही एवढ्या सगळ्या नेत्यांना भेटताय खरं, परंतु कुणी साथ देत नाही तुम्हाला असं दिसतंय। म्हणजे तुम्ही सगळ्यांकडे जाऊन आलात, सगळ्यांची कुणी म्हणजे तुम्ही तिकीट मागण्याचा प्रयत्न केला, इच्छा व्यक्त केली, मात्र काय होताना दिसत नाही। मी आजपर्यंत तिकीट कुणालाही मागितलं नाहीये। मी ज्यांच्याकडे जातोय त्यांना प्रत्येकाला मी ज्या पद्धतीने या पुण्यामध्ये निवडणूक लढवू इच्छितोय, जो मला एक वेगळा पॅटर्न पुण्यामध्ये तयार करायचा आहे,
त्याच्या बाबतीमध्ये मी या नेत्यांना भेटतो आणि मला वाटतं की प्रत्येक नेत्याने आजपर्यंत मला सकारात्मक असाच प्रतिसाद दिलेला आहे. कुठल्याही नेत्याने मला माझ्या कामाला नाकारलेलं नाही आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्यांना ज्यांना तुम्ही भेटलात ते त्यांच्या उमेदवाराचं काम करतील का तुमचं करतील? आता ती वेळ ठरवल ना, ती वेळ ठरवल वसंत फुलवायचा का नाही फुलवायचा ते प्रत्येकाच्या हातात आहे. त्या आंतरवळी सराटीमध्ये जुने काही मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते भेटले 100% भेटले. मी नुसती फेसबुकला पोस्ट टाकली नगरमध्ये, तर मला वाटते की नगरपासून पाथर्डी असेल, पुढे शेवगाव असेल, त्याच्या पुढं आंतरवाली सराटीमध्ये अक्षरशः मला शोधत जालन्यातनं पोरं तिथं आली, औरंगाबादमधनं लोक आली. म्हणजे 100 किलोमीटरचा प्रवास करत लोक मला आंतरवाली सराटीमध्ये येऊन भेटली. आणि मला वाटतं की जे काही दुःख वेदना माझ्या त्यांच्यापर्यंत पोचल्यात 100% पोचलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना या गोष्टींची जाण आहे की वसंत मोरे जो चाललाय तो योग्य रीतीने चाललाय. तात्या, दोन्ही उमेदवार म्हणजे अर्थात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे जर आपण बघितले तर महायुतीचे मुरलीधर मोहोळ ताकदीने उतरलेत रिंगणात. प्रचार सुरू झालाय, रंगलाय, एकतर्फी होईल अशी चर्चा आहे. काय नाही बघा, त्यांना आत्ता पक्षांनी उमेदवारी दिल्यात. मला पुणेकरांनी कधीच दिली 2 वर्षापूर्वी उमेदवारी. त्यामुळे 2-3 वर्षापासून मी पुणेकरांमध्ये आहे. आणि ही लोक आत्ता यांना एकाला सांगितलं तू कमळ घे, एकाला सांगितलं तू पंजा घे. ते पण अजून दोघंही आदंतरी आहेत. मला वाटत नाही की काय भविष्यात काय होऊ शकतं. आपण आता सोशल मीडियावरती पाहतोय. तर मला वाटतं की कदाचित रंगत ही खऱ्या अर्थानं 29 तारखेच्या नंतर येईल, 29 एप्रिलच्या नंतरनं. आणि 29 एप्रिलच्या नंतरनं वर्क ॲट होम जे आपण कोरोनानंतरनं पाहिले ना, तर वर्क ॲट होम वॉर रूम ही वसंत मोरे कशा पद्धतीने पुणे शहरात राबवतो ही सगळ्यांना कळेल. आणि मला वाटतं की 2 महिना पण नाही, आज 15 दिवस होत आले, 15 दिवस आणि मागचा कोरोनापासूनचा आजचा कालावधी 3 वर्ष हा सातत्याने मी जनतेमध्ये. त्यामुळे मला 1 to 1 एकाला जाऊन भेटा, हातापाया पडा. पण तुम्ही उभे राहिले तर एकाला फायदा होईल आणि एखाद्याला नुकसान होईल. कुणाला फायदा होईल आणि कुणाला नुकसान होईल? पुणेकरांना फायदा होईल. मला वाटत नाही की कुठल्या पक्षाला त्याचा फायदा होईल. पुणेकरांचा फायदा बघणारा मी उमेदवार आहे. आणि मला वाटतं की ह्याच्यामध्ये माझ्या उमेदवारीने पुणेकरांना फायदा होणार आहे, कुठल्या पक्षाला फायदा होणार नाही. तर वसंत तात्या त्यांच्या म्हणजे अर्थातच ते पुणे लोकसभा लढणार याच्यावर अजून सुद्धा ठाम आहेत. आणि वेगवेगळ्या पक्षातील किंबहुना वेगवेगळ्या या मोठ्या लोकांना भेटून कशा पद्धतीने आपल्याला अर्थातच लोकांची मतं घेता येतील आणि पुणे लोकसभा विजय होईल या प्रयत्नात ते आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे आणि लवकरच ते उमेदवारी अर्ज देखील अपक्ष भरतील अशी या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.